काल दिल्ली इथे झालेल्या कार्यक्रमामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला। मुळातच दिल्लीत होणारा कार्यक्रम जो मराठी साहित्य संमेलनाचा असेल किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला राज्याचे आणि देशाचे लोकनेते म्हणून महाराष्ट्राचे एक बुलंद आवाज म्हणून आदरणीय पवारसाहेबांना नेहमी आमंत्रित केलं जातं आणि पवारसाहेब सुद्धा जात धर्म किंवा पक्ष ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची संस्कृती जतन आणि जपणूक करण्याचा प्रयत्न करतात। असं असताना माननीय संजय राऊत साहेब यांनी पवारसाहेबांवरची जी टीका केली ती हास्यास्पद आहे। त्याचं कारण आहे की मागची 25 वर्ष माननीय संजय राऊत साहेब राज्यसभेचे खासदार असून सुद्धा त्यांना जर राजकारणात व्यापक दृष्टी नसेल तर मात्र हा सगळा पोरखेड असं मला वाटतं। माननीय उद्धव साहेब असतील, माननीय आदित्य साहेब असतील, हे एका महिन्यामध्ये 3-3 वेळा माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटतात। त्या ठिकाणी बंद कमऱ्यामध्ये चर्चा होती। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष किंवा काँग्रेस पक्ष शंका घेत नाही किंवा आक्षेप घेत नाही आणि मुळात मात्र दिल्लीत एखाद्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांचा सन्मान एखाद्या समितीने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार जर झाला जो पवार साहेबांच्या शुभाशय झाला तर तिथं मात्र वेगळी आगळीक झाला अशा प्रकारचा कांगावा करून टीका करणं हे बरोबर नाही। हे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये इंडिया अलायन्समध्ये मिठाचा खडा घालण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं की संजय राऊत साहेब आपण 25 वर्ष दिल्लीमध्ये आहात, आपल्या दृष्टीमध्ये बदल करण्याची गरज आहे असं मला वाटतं। आपण पवार साहेबांवर टीका करणं हे बरोबर नाही। आम्ही आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्षमतावर किंवा एकूणच कुठल्या कृतीवर शंका घेत नाही, आपण सुद्धा घेऊ नये हा सल्ला मी नक्की देणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।